नवनाथ भक्तिसार अध्याय 37. श्री गणेशाय नमः. जय जाजी पंकजाक्षा आदि पुरुषा सर्व साक्षा अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा महादशा रमावरा. मागिले अध्यायी कथन करविले वट सिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध कळा पाऊन कोल्हापुरी पातला. तेथे राहुणी लक्ष्मी आलयांत पुजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेओनिया दाखविली. दाखवूनी म्हणे पुजाऱ्यांसी सबळ पडल्या कनकराशी तरी या सरतील ज्या दिवशी तववरी संतर्पण योजावे तरी अन्य वर्ण काहीच धरून हे भिन्न सकळा लागी करुणी पक्वान्न पंक्ती ते वाढावे. गावा माझी सकळा कारणे पेटून द्यावा पाकी अन्न अग्न द्विवेळा त्रिवेळा घालुनी भोजन तुष्ट करावे सकळा ते. शेट सावकार राजा रंक सकळांसी आणुनी ओपावा पाक अंत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सर्वांसी. ऐसे सांगुनी पुजाऱ्या ते शीघ्र कामाठी आणवित कार्ययोगे अपरिमित सकामकामी योजिले. उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाका लागी सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तया दिले आमंत्रण एरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्राम पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देशांसमान देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंच द्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसेनी पौंड्र मिळोनी देश जाती मिळाल्या. असो भेदा अन्य जाती षड्र मार्गानी पाकवीती. खाजा करंजा कचूर मालती शिरा बुंदी करिताती. पुरी पोळी क्षिप्रा बहुत चमचमीत भाज्या वरण भात पंच मधुत्यांत अपार घृत इच्छे समान मिरवले. असो पाकाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न पुन्हा क्षुधा लागल्या परतून येऊनी अन्न सेविती. प्रथम पाक जाती तेथे नसे काही अरुती कितीक वाढुनी गृहासी नेती भोजन करुनी मन माने. कोणी कोरडेची उपटुनी नेती अन्न नेऊनी भरिती आपुले सदन मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावांत. रावरंक कुटुंबासहित अन्न सेवुनी होती तृप्त मग वन्नी तुका दीपानिमित्त गृहोगृही मिरवला. असो यापरी एक मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास यावरी कथा अत्री सुतास कैसी वर्तली ती ऐका. प्रथम दिनी भिक्षे कारण गावांत संचरे अत्री नंदन कुश्चित रूपी विरूपवाण भिक्षा मागे गृहोगृही. तव ते घरोघरीचे जाण म्हणती गावांत प्रयोजन होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना. तरी तू सत्वर गती जाऊनी सारिका आपुली भुक्ती व्यर्थ शीनका साया प्रती वाईट कदन्न इच्छुनी. उत्तम पक्क अन्न टाकून व्यर्थ का शिनसी दरिद्रवाण कामधेनुचे कासे आणन कांडन कोंडा का भक्षाव. की कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई मग काशी नावे धावुनी पायी मेळवावया भुक्ती ते. परिसहसता गृहा लागुण मच चाकरी कासया करावी हेमा कारण भाग्ये आतुडता पियुषपान मग वल्ली रसायन का इच्छावे. तेवी तू प्रकरण करीसी येथे सोडुनी सुधारस अन्नाते कदन्ना करिता या गावंत हिंडतोसी मतिमंदा. ए परी असो आम्ही गृहासी भोजना जातो आम्ही कुटुंबेसी पाक करावा कवणे अर्थेसी तुझ लागी ओपावया. ऐसी घरोघरी भाषणे होती दत्तात्रया कारणे मग म्हणंत म्हणे प्रयोजन जाऊनी पाहुनी दृष्टी. ऐसे योजनी स्वचित्तांत तेथे पातला तपोनाथ उभा राहुणी पाकशाळेत पाक लक्षांत आणि तसे. तव तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्धी अन्न थोडे करिता नग समान होय अपारण पचविता. एक पोळी पडताची लागली परी सहस्त्रही वाढियेली ऐशा चिन्हे ओळखिली सिद्धी कळा महाराजे. मग तेथींच्या जना लागी
पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत, एरू म्हणती महासमर्थ वटसिद्ध नागनाथ करीतो की. ऐसे ऐकुणी अत्री सूत खूण जाणली स्वचित्तांत, की म्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री ओपिले, तरी त्याचे नाव होते यथार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ, तरी तोची काय आहे तेथे मोठेपणा मिरवावया. त्यासी वर्षे लोटली 20, तरी झाला असेल स्थूळ देहास, तरुणपणी महंतीस वाढवावया टेकला. टेकला परी मज कारणी गोचर व्हावे ही इच्छा म्हणी, या गावींचे संधान धरुणी संतर्पण मांडिले. हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अण्णा, सकळ गावींचा पाकवर्जुन केला अर्थ मज करिता. तरी आता असो कैसे आजीचा दिन करू उपवास, ऐसे योजनी स्वचित्तास स्वामी तेथुनी चालिला. चालिला परी आणिक जण पाचारिती बाळा कारण, आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोसी. ऐसे म्हणोनी हाती धरिती पुन्हा पाकशाळे आणिती, परी तो नायके योगपती गावा माझी संचरे. मग कण धान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्यांते वदत, ही आमुचा नेम भिक्षा रहित अन्न सेवित नाही जी. ऐसे वदुणी सकळ लोकांत शुष्क अन्न मागुनी घेत, काशी क्षेत्री जाऊनी त्वरित भोजनाते सारितसे. ऐसे रीती एक मास लोटुनी गेला सहज स्थितीस, परिनागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला. म्हणे लोटला एक मास स्वामी न दिसे आम्हास, मग बोलावनी ग्रामस्थांस पुसता झाला महाराज. म्हणे गावांत कोणी येत अतिथ आहे भिक्षावंत, तव ते म्हणती सिद्धनाथ एक अतिथ येतो की. तो येथींचे तुमचे अन्न न सेवी मागतो भिक्षा कदन्न, आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की. आम्ही सारितो येथे भोजन म्हणोनी न मिळे त्या पक्वांना, त्यास्तव कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा. ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यांसी म्हणे नागनाथ, मागू येतील जे गावांत करा श्रुत मज लागी. त्यांसी काही न टाकून श्रुत करावे मज कारण, मग मी जाऊनी ग्लानित वचने भोजन घालीन तयांसी. परी आणिक एक अर्थ कोरडे अन्न न्यागृहांत, एरू येईल जव भिक्षेते तेची अन्न वाढावे. त्याने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी, न घेई मग तुम्ही येऊनी झडकरी श्रुत करा मज लागी. ऐसे 550 नाथे सांगितले भाविकांसी, जे कदा काळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चये. ऐसे सांगुनी सिद्धी अण्णा त्याते दिदले अवस्त्री बांधून, मग आपुल्या गृही जाऊन वाट पाहत बैसले. तो श्री दत्तात्रेय अत्री सूत भिक्षेसी आले अकस्मात, तव ते सिद्धी अन्न घेऊनी हातांत सन्मुख येती घालावया. म्हणती महाराजा आम्ही दिन आमुचे गृही कैचे अन्न, परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी. तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज तुम्हा वाढावे धर्मकाज, ऐसे बोलती ते सहज श्रुत कराया दत्तासी. परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून, परी तो दत्त्रय देवांचा अंश हे ऐकून भिक्षेते आकळेना. मागे पाऊल तत्काळ ठेवून जात होय अत्री नंदन, मग ते आपुले गृहीचे अन्न घेऊन या धावती. म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणा न वाटे चित्ती प्रसन्न, तरी आमुचे कष्टाचित्त देऊन विन्मुख होऊ नकाजी. ऐसे सांगुनी भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती, मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथासी. नाथासी होता श्रुत मात शीघ्रच पळत्वे येता धावत, निकट येता हस्त संकेते हेर दाविती तयांसी. तोही हस्त संकेत खुणे अत्री सुताच्या निकट जाऊन, प्रथम करे कर कवळून चरणी माथा ठेवितसे. म्हणे महाराजा योगपती माय तू माऊली दयाळ किती, तरी डावलुनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचरसी. मज करुणिया निढळवाण दैन्यवंत बहुत काननी, तेथे सांडुनी निष्ठुरपणी जासी कैसा ओ माये. मज बाळपणी आपुले चोज दावोनिया तपोभोज गेलासी टाकुनी महाराज, मागे
दृष्टी न करिता. तरी मी सखया तुझ बांचुणी पडलो आहे घोर वणी. मग मार्ग लक्षिता सूक्ष्मनयनी प्राणकंठी उरला असे. जैसा चातक दृष्टी करुण वाट पाहे अंबुद सघन. की उखली हरिणी लागुण वाट पाहे पाडस. 20 संवत्सर गेला काळ परिचिंता वणी दाही तळमळ. तै शांत करावया जळ तुझे काही दिसेना. आपा वेगळी आप मासोळी तेवी तव भेटी जीव तळमळी. परी मायत्वा हृदय गत कमळी निष्ठुर कैसे साठविले. ऐसे म्हणोनी आरंभळत नेत्राश्रूंनी पादक्षाळीत. म्हणे अंतर देऊनी माते गेलासी कैसा महाराजा. ऐसे वदुनी ग्लानित वाणी पूर लोटवी नेत्र जीवणी. मग त्रय देव परीक्षाणयनी अंतराते ओळखी. चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ. मग मस्तका खाली घालुनी हस्त उठविले महाराजे. प्रेम स्नेहे कवळुनी पाणी हृदयी कवळीला प्रेमे करुणी. वाम हस्ते कवळुनी मुग्नी नेत्र अश्रू पुसितसे. मग धरुणी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात. कृपे मौळी ठेवणी हस्त करणी मंत्र ओपिला. देऊनी स्वमुखे आत्मखूण केला ब्रह्मपरायण. अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले. ऐसी होता ब्रह्मस्थित कोटी तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी. जैसे अभ्र वितुळता शेवटी सुढाळ अर्क दिसतसे. देवी पाहता दत्त स्वरूप मग उचंबळला आनंदकूप. आहा म्हणोनी बाप बाप पदी मौळी अर्पितसे. मग परमप्रिय त्रिनंदन की घेतला स्नेहे करुण. मुख कुरवाळून मागील कथा निवेदी. आविर्होत्र नारायण आहेसी बातू मही कारण. उर्गी कुशी विधी वीर्यवाण जन्म तुझा होय बा. तरीही ऐसी मूळ कथा मज आतुडली हृदयी शोधिता. म्हणोनी बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिली. तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन. परी प्रारब्ध योगे करुण आजी घडोनी आले बा. जे प्रकरण समयोचित लोह चुंबका भेटी होत. की समुद्र क्षार ऐक्यवंत नग आवळी होतसे. तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योगंका काठी. ऐसे म्हणोनी हृदयपुटी नाथा लागी धरितसे. मग उभय प्रतापवंत निघता सांडुनी ते एकांत. ग्रामाबाहेर निघोनी त्वरित काशी क्षेत्री चालिले. चालिले परी ऐसे रीती याण मंत्र प्रयोगी विभूती. नाथ भाळी चर्चुनी निगुती गमन दोघे करिताती. मग पवन वेगाचे गमन थकिता वाटे ऐसे गमती उभयता. लवता नेत्र पातिये पाता काशी क्षेत्री पातले. तेथे काहीसे टेकुणी क्षण सारिला आपुला नित्यनेम. मग बद्री केदार चित्ती धरुण गमन करीती त्या मागे. भाळी प्रयोग दिव्य विभूती याण रूपाची महाशक्ती. क्षणे बद्रिकाश्रमाप्रती जाऊनिया पोचले. संचार करीती शिवालयांत प्रत्यक्ष झाला उमाकांत. मग प्रेम आवडी उभवुनी पर्वत एकमेका भेटती. या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित. दुसरा कोण आहे भृत्य मेळविला सेवेसी. ऐसे बोलता अनुसुयासूत म्हणे महाराजा नामया नागनाथ. आविर्होत्र प्रतापवंत नारायण अवतार. ऐसे बोलता उमारमण दत्तासी म्हणे ऐक वचन. याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावा की. मग अवश्य म्हणून अत्रिसूत राहता झाला षण्मास तेथ. सांगुनी सकळ अस्त्र विद्ये प्रत 14 कळा 64. उपरी नागपत्री अश्वत्थी नेऊन केले सकळ सिद्धार्थ साधन. उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी बैसविले. नाथ दीक्षा तत्काळ देऊनी उन्मनी मुद्रा लेववी काणी. शिंगी शैली सिद्ध करुणी नाथा लागी ओशिले. असो ऐशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप. मग स्वर्गदेव मेळवुनी अमुप वरा लागी दिधले. मावदे करुणी दैदिप्यमान तुष्ट करुणी स्वर्गीचे जन. बोळविले स्थानोस्थान नाथावर देऊनिया. यावरी पुढे तो अत्रिसूत नागनाथा बोळवित. म्हणे 12 महीचे तीर्थ सांगोपांग करी का.
तीर्थे अति मळीन तयांचा मळ सांडिती संतजन तस्मात बारे तीर्थाटन संत मेळी करिका मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पद कमळ तीर्थे कराया उतावेळ महिवरी संचरला अत्री सूत गेला गिरनार पर्वती येरीकडे नागनाथ जती तीर्थे करीन नाना क्षिती क्षिती बाले घाटी पातला ते पाहुनी शुद्ध कारण वस्तीसी राहिला मनोधर्म परितो प्रतापी तपी सघन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्कारांची वाढली महिमा तुम्ही येथेची वस्ती करावी मग अपार धर्म करुण वस्तीसी राहिले अपार जन वडवानळ ऐसे ग्रामनाम नागनाथे ठेविले यापरी कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी सहज राहता झाला वडवळासी नाथ कीर्ती ऐकिली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येऊनी त्वरित सदृढ चालता द्वारा अंत स्वशिष्यांनी हटकिले म्हणती नाथ बोवा ऐका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथा ते सांगून तुम्हाने दर्शना तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐसे मच्छिंद्र ऐकता वचन कोपानळी चढले मन चित्ती म्हणे हा संतजन कैचा राववत दिसतसे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणींचा संत व्यवहार संग्रहाते न ठेविती तरी येथे आहे बंड जग भोंदावयाचे केले प्रचंड तरी भिक्षा आता उदंड दाखवावी यानरा ऐसे क्रोधे चित्ती आणून त्या शिष्यांसी केले ताडन करिता बहुत जण सप्तशत शिष्य धावले ते पाहून या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे प्रेरित तेने झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळीक मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडन करिता तव ते आरंभळती आक्रोशवंत एक आरडा उठला तो येरीकडे मठांत सदा ध्यानी भरुनी नागनाथ कोल्हाळ आरडा ऐकुनी प्रांजळवंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करुण तेने कोपानळी पेटले मन मग उपरी वरी शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहतसे तै 700 शिष्य मही व्यक्त झाले ते चलन वलन रहित एकटा तया गणिनाथ मुखावरी मेदितसे ऐसे नागनाथे पाहुण अत्यंत कोपला कोपा नळाने म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोण परिभ्रष्ट बुद्धी आहे की शांती क्षमा दयापूर्ण पाळीजे साधूचे हेची लक्षण स्वप्ना माझी तीव्रपण ठेवू नये निज वृत्ती तरी हा याते नाही योग्य नाथ पंथा लाविला डाग कोणता साधू होता मांग उपदेशिले ऐशासी तरी याते शिक्षा करुण दीक्षा घ्यावी हिरोण ऐसे कोपोची जल्पुण धुनी भस्म कवळिले प्रथम गरुड बंधन विद्या जल्पुण स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे मग विभक्तास्त्र जल्पुण शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकळ जण नाथ प्रष्टी दडाले ते पाहून या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त मग जल्पुणी अस्त्र पर्वत महानग निर्मिला तो पर्वत शिवाळपणी येता झाला पंथ गगनी ते नाथे पाहुणी नैनी शक्रवज जल्पिले मग तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून तेने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुणी कोपला मग जल्पुनी वाताकर्षण शक्र पाडिला मही कारण वज्रकाळी विद्या जल्पुण वज्रा लागी निवटिले ते पाहुण्या नागनाथ मणी शोभला अति अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित मेघास्त्रावरी टाकिली तेने शक्र सावध होऊन पळू लागला भये करुण म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपुले काम नसे येथे ऐसे म्हणोनी भयस्थित शक्रस्थाना पळूनी जात एरीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता पै झाला मग वासव शक्ती अति दारुण जल्पुनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करुणी दैदिप्यमान नागेशशा भागा पाठविली
तपरीती शक्ती महादारुण सहस्र मित्र तेजे करुण प्रलय काळींचा जैसा अग्न शब्द करीत येतसे शब्द करिता कडकडाट खचुणी पडती गिरी कपाट धरा कांपे जळजळाट द्विभाग होऊ पाहतसे श्राप दे पडती राणोराण दिग्गजान मिळे कोठे ठिकाण पाताळ भुवनी शेष दचकुण मूर्धनी ते सरसावी एकाची झाला हल कल्लोळ महींचे जीव चराचर सकळ घाबरोनी झाला हडवळ क्षमेंत स्थळ पाहती ऐसा पाहुणी महाआकांत काय करी नागनाथ सकळ दैवते बंधन विध्येंत जलपता झाला महाराजा तेने दैवतांचे बंधन समस्त मग न धावती स्फुरल्या विध्येंत ऐसी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची मग हेमाद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण हेमाद्री अस्त्र पाऊण नाथे वासवी शक्ती टाकिली ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ शक्र वज्रा लागी स्तवित वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशक्त मच्छिंद्र होणी गमत जगती स्तब्ध बुद्रष्टी पाहतसे तो एरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जल्पोणी त्वरित पर्वता समान तक्षक तेथे अस्त्रविद्येसी धावले मग मच्छिंद्रा ते दंशु धावती शताणुशत नाही गगती ते पाहुणी मच्छिंद्र जती गरुडास्त्र तेव्हा जपतसे परी नागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंखिती ठाई नाथ तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतसे मग अंतकाळींचा समय जाणून चित्तबुद्धी अंतकरण काया वाचा तळमळ गुरुचे चरण स्तवितसे परी कैशारीती ऊर्ध्व शब्द उद्ध भटगती म्हणे महाराजा कृपामूर्ती अत्रिसुता धावरे मी बाळक लढीवाळ जाण वेष्टलो असे सर्पबंधने तरी माये तुझ वाचून कोण सोडविल मज आता हे त्रय देव अवतार खाणी मज पाडसाची तू हरिणी व्याघ्र बैसला मम प्राण हरणी ये धावून लगबगे परम संकटी पडलो येथे कैसी निद्रा लागली तू ते सर्व साक्षी असोनी जगाते नेत्र झांकिले मज विषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडीला अट्टाहसे करुण नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंदका येतसे परी दत्तात्रेय नामे करुण बाहे अट्टहसे वचन ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण हा करीतो किमर्थवाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारू जाऊनी मग निकट येऊनी वट सिद्धनाथ पुसता झाला स्नेह भरीत म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा एरु म्हणे आदर्शनाथा नाम मच्छिंद्र तत्वता प्रसन्न करोणी अत्रिसुता अनुग्रह घेतला तरी यासीनाथ पंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रही मिरवला तया मागे भर्तरीनाथ दत्त शिष्य झाला जग विख्यात जोवरी यवनी तो पर्यंत चिरंजीव मिरवला तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रहित प्रतापवंत जेणे जिंकोणी देव समस्त विप्रबाळे उठविली तरी महाराजा नाथ पंथात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सूत ऐसे ऐकोणी वटसिद्धनाथ मना माझी कळवळला मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुड अस्त्र जपे वाचे कारण ऐसे होता तत्काळ सुपर्ण महिवरी उतरले उतरोणी नागकुळ समस्त होनिया भयभीत तत्काळ विष शोषुनी त्वरित अदृश्यते पावले असो नागकुळ विष शोषुण अदृश्य झालिया भय करुण गरुडही उभयता नमून स्वर्गाप्रती तो गेला एरीकडे नागनाथ मच्छिंद्र चरणी माथा ठेवित म्हणे ताता समान वडील भ्रात गुरु माझा तू होसी
मग नेओनिया स्वस्थानासी बैसविला आपणा पाशी, गौरवोनी उदार मानसी एक मास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथासी, तुवा बंधन द्वारापाशी ठेविले काय म्हणोनिया. भाविक येती दर्शनाते, तव शिष्य येऊन देती त्याते. तुझ मज कळी याची निमित्ते, झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ, मी असतो सदा ध्यानस्थ. जन हे येवोनी अपरिमित, ध्यान माझे भंगिती. म्हणून द्वारी ठेवितो रक्षण. उपरी बोले मच्छिंद्रनंदन, नाथा हे नवे चांगुलपण. भूषणिक आपणासी कोण जाणते, हीन दीन भावया येती पवित्र पावण. तरी ते द्वार अटक पाहुण, विनमुख मागे जाताती. मुक्त द्वार आता येथून, ठेवी जगाचे अकिंचनपण. हरोनिया मनोधर्म, रूढ मार्गा वाढवी. ऐसे सांगुनी नागनाथासी, मच्छिंद्र जाती तीर्थासी. एरीकडे वडवाळ गावांसी, काय करी नाथ तो. मुक्तद्वार अगार टाकोण, मग दर्शना येती अपार जन. नाना जगाचे अकिंचनपण, फिटोनी मागे जाताती. ऐसे असता कोणे एके दिवशी, सांगुणा संत शिष्य होता त्यासी. तयाची स्त्री पुण्यराशी, मृत्यू पावली मठांत. ते पाहुणी वट सिद्धनाथ, उठविती तयाचे कांते ते. ते नेबो भाट वडवाळ्यांत, घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होत मृत, आणोनी टाकीती मठा प्रेत. उठूनी नागनाथ सदना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस, संकट पडले यमधर्मास. मग तो जाऊन सत्यलोकास, विधी लागी निवेदी. मग तो मूर्तिमंत चतुरानन, वडवाळांत शीघ्र येऊन. श्रीनाथाचा स्तव करून, राहविले त्या कर्मा. या परी 6 शिष्य त्याते सिद्ध कळा लाधली नवांते. ते जगा माझी प्रसिद्धवंत, सिद्धनामी मिरवले. चांगुल सिद्ध, धर्मसिद्ध, देवसिद्ध, भौमसिद्ध. देवणसिद्ध, भौमणसिद्ध, कोकिळ सुंदर चक्षु तो. ऐशा नवसिद्धा माझारी, विद्या ओपिली कवित्व साबरी. देव जिंकोणी सत्वरी, विद्यावरू मिरवले. 52 वीरांचे करोणी बंधन, केल्या साबरी विद्या स्वाधीन. ते साबरी विद्या कवित्व रत्न, नवसिद्धांत मिरवती. 1 कोटी 1 लक्ष, नागनाथाची विद्या प्रत्यक्ष. परोपकारी सौम्य दक्ष, पीडाकार कण्हवती. वरे खांडूक ऊसन, टीके किरळ अहिरानैम. वृश्चिक सर्प विष हरण, ऐसी विद्या परोपकारी. असो ऐसी विद्या साबरी कवित, नवानी प्रगट केली जगांत. या परी दिवस लोटले बहुत, कथा वर्तली विप्राची. समाधी योग सरला शेवट, तै उद्धरिला बहिरंभट. आणि रामाजी भक्त सुभट, हेमकारक उद्धरिला. तरी त्या कथा पूर्ण भागांत, वदलो भक्ती कथामृत ग्रंथात. या उपरी चरपटी नाथ, श्रवण करावे श्रोते हो. धुंडीसूत नरहरी वंशी, मालू तो संत कृपेसी. अवधान विद्ये सावकाशी, श्रोते तुम्ही अवधारा. स्वस्ति श्री भक्ति कथा सार, संबंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, 37मोऽध्याय गोडहा. श्री पांडुरंगार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.